नमस्कार, मी तन्वी ठाकूर। लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही। अण्णाभाऊ साठेंनी 30च्या वर कादंबऱ्या तसेच जवळजवळ 250 ते 300 कथा लिहिल्या। त्यांचे साहित्य केवळ मराठी भाषेपुरतेच मर्यादित न राहता 14 भारतीय भाषात तसेच जर्मन, इंग्रजी, झेक, पोलिश, रशियन इत्यादी परकीय भाषात भाषांतरित झाले आहे। त्यांचे साहित्य जात, धर्म, देश, भाषा इत्यादी बंधनांच्या पलीकडे पोहोचलेले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। त्यांनी विविध साहित्य प्रकार हाताळले। कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्ये, पदे, गीते अशी विविध क्षेत्रे त्यांनी सहजगत्या पादक्रांत केली। आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले व मानवी वृत्ती, प्रवृत्ती, वास्तव दर्शन वाचकांना घडविले। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील एक महारथी, लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज मी त्यांचीच एक कथा वाचून त्यांना विनम्र अभिवादन करणार आहे। स्मशानातील सोनं, लेखक अण्णाभाऊ साठे। शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली। त्याला समाधानाचं भरता आलं। आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला। त्यानं त्या गावाकडे पाहून भडकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली। सूर्य तेव्हा मावळत होता। आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती। ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते। त्या अकराळ विकराळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता। वारा मंद वाहत होता। त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होते आणि त्या जंगलात बसलेली ती 50 झोपडी भेदरलेली होती। जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला आणि तिथं माणसं राहायला लागली होती। बेकार वस्तूंनी तिथं बेकरांवर चा धरली होती। दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती। सर्वत्र चुली पेटल्या होत्या। हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता। पोरं खेळत होती। एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता। त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती। त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती। त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावाच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता। भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता। त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता। त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापीत होती। हा भीमा अंगापिडानं जबरा होता। तो भर पहिलवानासारखा दिसे। त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे। भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं, पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता। मुंबईत येऊन त्याने काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती, पण त्याला काम मिळालं नव्हतं। आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता। मुंबईत सर्व आहे, पण काम आणि निवारा या 2 गोष्टी नाहीत। यामुळे भीमाला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं। त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच
भीमाला आनंद झाला होता. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेताच डोंगर मागे सरकत होता. त्यानं सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते. त्यामुळे कंत्राटदार त्यांच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता, कारण त्याला पगार मिळत होता. परंतु 6च महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेचच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद पडली. आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. त्यानं तिथे आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला. तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली. ती राख मढ्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादं बेकार असेल बिचारं, कंटाळूनच मेला असेल, सुटलं असेल एकदाचं, असं मनाला सांगू लागला. आपणही असेच मरणार. 2च दिवसात उपासमार सुरू. मग नाबदा रडत बसेल, बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही. इतकात त्या राखेच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकलं. तसाच भीमा पुढे आला. त्याने वाकून निरखून पाहिले. तिथे 1 तोळा सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत, याचा त्याला हर्ष झाला. मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला आणि त्याला जगण्याचा नवा मार्ग सापडला. दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातील मसनवटे तुडवू लागला. प्रेताची राख जमवून तो चाळीनी चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, पुतळी, वाळा असे काही ना काही घेऊन रोज येई. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता. अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला. जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी. कवट्या फोडी, मनगट कुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालू होता. भीमा प्रेताची राख जाळून जगत होता. त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते. ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरिबाची, अशी त्याची ठाम समजूत झाली होती. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानंच, गरिबानं मरू नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता. जो मरते समयी तोळावर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असे त्याचे ठाम मत होते. बेकारीच्या उग्रतेने त्याला उग्र केले होते. तो रात्रंदिवस मसणवटी धुंडाळीत होता. मड हे त्याच्या जीवनाचं साधन झाले होते. त्याचे जीवन मढ्याशी एकरूप झाले होते. त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते. पुरलेली मढी बाहेर पडत होती.
एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडलं होतं आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते. अलीकडे मढी नदीपर्यंत कशी जातात त्याचे यांना नवल वाटत होते. कोणीतरी प्रेत उकरून काढीत असावं असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होतं. पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपं नसतं. सूर्य मावळला. सर्वत्र अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं. तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठेतरी जाणार हे लक्षात घेऊन ती हळूच म्हणाली, आज कुठं जाणार वाटते? मला वाटते हे काम नको आम्हाला. कुठंतरी दुसरं काम करा. मढ्याची राख, सोनं, संसार हे सारच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात. तू बोलू नको. तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरात म्हणाला, मी काहीही करीन, त्यांचं काय जातंय? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का? तसं नव्हे. नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही. मला भीती वाटते म्हणून म्हणते. मसान वाट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं? अगं, ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसणवाटीत येऊन कुचतात. भूतांची पैदास गावात होते, रानात नाही, भीमा म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमा निघण्याची तयारी करू लागला. तो गुरकून म्हणाला, मुंबई चालून मला काम मिळालं नाही, पण मढ्याची राख चालून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा 2 रुपये दिले मला, पण आता ही राख सहज 10 रुपये देऊन जातीये मला. असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती आणि भीमा अंधारातून निघाला होता. त्यानं डोकीला टापर बांधली होती, वर पोत्याची खोल घेतली होती आणि कंबर बांधलेली होती. काखेत एक अणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता. त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी लुगडं, एक परकर पोलका, खजूर एवढाच विचार करीत होता तो. पण आज तो जरा बिथरला होता. वातावरण घुमत होतं, क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुक्की देऊन पळत होतं. एखादा साप सळसळट वाट सोडून जात होता. दूर कुठंतरी घुबड गुदकार करून भेसुरतेत भर घालीत होतं. त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं. कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावात सामसूम झाली होती. अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे चमकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला. फुटकी गाडगी, मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला. प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला. एका रांगेने तो नीर काढीत निघाला होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता. पण एकाएकी वीज उठली होती. ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता, त्यामुळे भीमा जरा घाबरला होता.
पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती, म्हणून तो चपळाई करीत होता. त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता. मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाललं होतं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला. वर भरभरत होतं. मोडक्या किडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दातच खात असावं तसं ऐकू येत होतं. आणि त्यातून भयंकर गरगूर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला. तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला, परंतु तोच कोणीतरी हातपाय झाडत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यात आज प्रथमच तो घाबरला होता, परंतु दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला, कारण जवळच ती नवी गोर होती आणि 10-15 कोळी जमून तिला चौफेर उकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पाडायला आरंभ केला होता. आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करीत होती, परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मढ्याजवळ कोण जाणार या ईर्षेने ती एकमेकांवर गुरगुरत होती. पुन्हा नाकाने वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या त्या भाडीमारानं कोल्ही चमकलीनी मुरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिलं. एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरचं पोतं झटकून त्यानं हातातील पहार सरळ सरळ धरली. तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्यानं कोल्हा गारच झाला. बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडले आणि रणधुमाळी सुरू झाली. पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. भयंकर युद्धाला आरंभ झाला. भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघड केले होते, पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहर घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरुवात केली होती. चारी बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडे तो दणका मारित होता. कोल्हे तीरपडून पडत होती आणि अचानक लचका तोडून पळत होते. गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. सृष्टी निद्रा घेत होती. मुंबई विश्रांती घेत होती. तो गाव निश्चित पडला होता आणि त्या स्मशानात सोन्यासाठी आणि मढ्यासाठी झटापटीला जोर चढला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता. कोळी त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडीत होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती. भीमा लचका तुटताच विव्हळत होता.
शिव्या देत होता. शिव्या, मार, गुरगुरणे, किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते. अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केले. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला. तोच पुन्हा कोळी तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ह्यांनी हार मानली. त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढले. मग कडी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताटलेलं मोड त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं. त्याने चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानात मोती होती. ती भीमानं ओरबडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली. पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्याने आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली. एका बाजूने ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली. सर्वांनी हुक्की देऊन पळ काढला. पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागं केलं. अरे कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं, चला, असं कुणीतरी ओरडलं. मी ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोटं काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली. घटकन त्याची 2 बोटं प्रेताच्या दातात अडकली. अडकित्यात सुपारी सापडावी तशी सापडली होती त्याची बोटं. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली होती आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येताना त्याला दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताचा राग आला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला. त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताचे दात बोटात रुतले. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. हेच खरं भूत. हे आपणाला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील, नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील. असं वाटून भीमा आक्तिक झाला, वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. भडव्या सोड, सोड भडव्या सोड, असं तो जोराने ओरडला. गावकरी जवळ येत होते. भीमा अडकला होता. मग त्याने विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं काढून घेतली. तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चामडीला चिटकून लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्याच दिवशी डॉक्टरांनी भीमाची ती 2 बोटं कापून काढली. आता त्याच दिवशी खाणीचं काम पण सुरू झालं आणि ही बातमी त्याच्या कानावर आली. ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी ती 2 बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता.
माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हे होती बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती घडी व पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची. रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाण. मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण नसे सुखाला.